दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतोय या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव अर्थात प्रदीपजी जोशी साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्र, असं एक व्यक्तिमत्व की ज्याने या 40+ खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलेलं आहे। कारण आपण पाहतोय व्यवहारिक जीवनातून आपल्या घरच्या मंडळीला वेळ देता येत नाहीये, परंतु या संपूर्ण भिवंडी वासियांसाठी भरपूर वेळ देत आहेत आणि निस्वार्थपणे त्यांची सेवा आपल्याला पाहायला मिळते। असे तुम्हा सर्वांचे लाडके प्रदीपजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता सदानंदजी म्हात्रे साहेब यांनाही आपण पाहू शकता, त्यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर लॉर्ड कमिटी मेंबर सन्माननीय विलासजी पाटील साहेब त्यांचंही या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्व मंडळींचं। जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारेवली आयोजित आपण पाहू शकता खासदार बालेमामा चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं महासंग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। उद्घाटनीय सामना मित्र आपल्याला पाहायला मिळते। एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला राहणार तर दुसऱ्या बाजूला कोपर, दोघांकडे चांगला खेळ आहे। पाहूया आजच्या या रजनीमध्ये कोण कोणावरती होतोय हवी। जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकामेकाशी लढल्यात, एकामेकाशी आपण पाहतोय द्वंद्व युद्ध केलेलं आहे, तेव्हा तेव्हा या संघादरम्यानली मॅच अतिशय टफ पाहायला मिळालेली आहे। आणि या स्पर्धेचा आगाज, या स्पर्धेची सुरुवात या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते। आताच संपन्न झालेले आपण पाहिलं केंद्रीय चषकामध्ये अतिशय चांगली कामगिरी कोपर संघाची पाहायला मिळाली होती। फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता आणि तोच इथं या ठिकाणी उत्साह, तोच आनंद, तीच दहशत पाहायला मिळेल का? पाहूया। गेम ऑन, खेळायला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय। काय कमालीची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे। पहिलाच बॉलवर हा शॉट अप्रतिम, बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी। षटकार कोण म्हणते रन बनते नहीं है, बनाने वाला चाहिए। क्या बात आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकाराने खाता ओपन करतोय आणि आगाज दाखवतोय। या स्पर्धेला सुरुवात केली जाते आपण पाहिलं तर 6 धावेने। नक्कीच अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। या अनिल म्हात्रेची तर ही खासियत आहे, ट्रेडमार्क आहे त्याच्याकडे। हा मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे आणि आलाय त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका। षटकार या स्पर्धेची सुरुवात, पहिला बॉल, पहिला षटकार। निश्चित ज्या टीमची आपण पाहतो सुरुवात दमदार आहे तो संघ मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगलं काम करते, म्हणजेच पूर्ण हंगामाचा विचार केला तर। अजून एक चांगला फटका, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटके पाहायला मिळतात। बॉल निघून गेलाय सीमा पार, 4 धावा, चौकार।
क्या बात आहे ना, एक्का दुक्का चक्कावर चौका याच्यामध्ये डील करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अनिल ऑन फायर. सुरुवात खूप असरदार दमदार पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा तुमचा जर चांगला खेळ होतोय म्हणजे सुरुवात चांगली होते, येणारा काल तुमच्यासाठी अधिकतम चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातंय. अगदी बरोबर आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. अप्रतिम स्टार्ट त्या ठिकाणी. या बॉलर्स देखील आडव्या बाटने प्रहार झालाय. बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता नक्की क्षेत्ररक्षक पोहोचल्यात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर. पहिला 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉल जे आहेत ना ते भरपूर चांगले आतापर्यंत श्री वेताल कोपर टीमसाठी. जागृत मराठा असा संघ आहे की कधीही गेम चेंज करू शकते. अशा संघासमोर खेळत असताना तुम्हाला जास्तीच्या अधिक धावा अर्थात 50+ धावसंख्या जमा असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात पहिल्या षटक जे पॉवर प्लेचं आहे यामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा संघासाठी शेवटपर्यंत तुम्हाला कारगर ठरतील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल खबरच्या वडून उडवलाय. अजून एक चांगला फटका. चेसिंग आहे त्या ठिकाणी बॉलची. शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट उमेश आणि अनिल त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. अनिल मात्र चांगलं काम करतोय. सुरुवातीला आल्या संघनायकाने सांगितलं असेल की तू जाऊन सुरुवात दमदार कर म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना त्याचा कुठेतरी फायदा होईल आणि ते चोख काम मैदानाच्या आतमध्ये पार पडत असताना पाहायला मिळतंय. विजय चौधरी पुन्हा एकदा ऑन साइडला. हा बॉल कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडी मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार प्रत्येक बॉलवर मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या 2 फटक्यांचा विचार केला तर यशस्वी देखील आणि त्यानंतर उर्वरित 3 बॉलवर डबल पाहायला मिळाली आहे. वेल स्टार्ट फ्रॉम श्री वेताल कोपर. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस बॅटची आतील गडा. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक दमदार सुरुवात. धावा धावफलकावर 17. एक प्लस पॉइंट जर पाहायचं झालं तर कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. अप्रतिम सुरुवात. मित्रांनो नक्कीच मागच्या काही दिवसांपासून ज्या स्पर्धेची चर्चा अगदी जोरदार चालू होती अर्थातच जय बजरंग पुट्टी प्लस क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 अखेरीस ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आणि नक्कीच लाईटचा उजाला जो आहे ना तो उजाला सांगतो ही लाईट जी आहे ती समीर तांगडीची असावी. याच वली आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या बॉलचा बॉल डावी स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. पॉवर प्लेचं षटक संपला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेला फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सागर भोईरच्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल अवांतर. व्हाईट बॉल फेकलाय त्या ठिकाणी. या बॉलेस आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला बॉल उचलला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वारंवार भरपूर चांगलं पाहायला मिळतंय आणि आवश्यकता देखील आहे. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 2 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सागर भोईरच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या वेळेचा बॉल अतिशय खराब आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर
अर्थातच 1+4 पंजा 5 धावा. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. 5 धावा मिळाल्या आणि 5 धावांच्या मदतीने धावफलक 25 वर पोहोचलाय. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल यात काही शंका नाहीये. फ्री हिट बॉल सागर भोईर बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने अनिल म्हात्रेला आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का. संधी तर आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का. षटकातील फ्री हिट बॉल दांडी उडवली आहे मात्र फ्री हिट बॉल होता. सुरक्षित आहे त्या ठिकाणी अनिल म्हात्रे. काही फरक पडणार नाहीये अनिल म्हात्रेला. कमालीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र चुकीचा वेळेला कारण फ्री हिट बॉल होता. धाव मिळणार नाहीये नक्कीच. परंतु या बॉल सोबतच आत्मविश्वास जे आहे ना ते कुठेतरी वाढेल गोलंदाज सागर भोईरचं यात काही शंका नाहीये. सागर भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टिक सोडून चेंडू हात आला होता. मित्र टेनिस बॉल क्रिकेट आज किती फॉरवर्ड झालंय ना याची भरपूर उदाहरणं आहेत आणि त्यापैकी एक ही स्पर्धा रजनी क्रिकेट आहे आणि सोबतच स्टंप देखील आपल्याला LED पाहायला मिळत आहेत. जे चित्र वारंवार आपण फक्त आणि फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायचो ते मात्र चित्र तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. आणि त्या दरम्यान अजून एक ब्लास्ट बॉल सीमा पार षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे बॉलला भिडकावून दिला होता आणि सोबतच टेलिकास्टची देखील प्रशंसा केली जाईल. पहिल्या बॉलपासून काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. प्रिन्स मूवीज प्रथम पाटील आणि सोबतच रवी गुलवी प्रोप्रायटर आहेत. अतिशय चांगली सुरुवात अनिल म्हात्रे आपल्या टीमला करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. वारंवार एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं जात आहे. या 2च्या मदतीने धावफलक 34 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. अर्थातच लक्ष कुठेतरी मोठे असेल यात काही शंका नाही आहे कारण ज्या प्रकारे सुरुवात करून दिली अनिल म्हात्रेने. या वेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 35 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. आता मात्र मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट उमेशला मैदान सोडावं लागेल. आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये दुसरं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर अजय चौधरी येतोय. तर नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती राजेश आलाय. राजेश पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे फटके ही राजेशची ओळख राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्याला पाहावं लागेल
खरं तर सुरुवात भरपूर चांगली राहिली आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच बंद्रा मारुती काल्लेर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. जागृत मराठा रानाळ टीमचा विचार केला ना तर पहिल्या 2 गोलंदाजांची थोडी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच कमबॅक महत्वाचं आहे. फुलटॉस आहे ऑन साइडला. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप आणि त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील झालाय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. रनआउटची विकेट मिळाली अनिल म्हात्रेची, परंतु त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. फलंदाज बाद. अनिल म्हात्रेची विकेट आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विनायक दाखल होतोय. पाहूया विनायक कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. विनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय सन्माननीय दशरथ घरत यांच्या माध्यमातून. जर आपण चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट करताय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. धावफलक 3 ने पुढे सरकलाय. 41 41 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अतिशय दमदार सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे श्री वेताल कोपर टीमच्या बाजूने. मात्र त्या उलट विचार केला तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण का स्वीकारलं जागृत मराठा राणाळ टीमने हे त्यांना अजूनही दाखवता आलं नाहीये. कमबॅकची आवश्यकता आहे या ठिकाणावरनं. केलं जाईल का की त्या उलट धावांचा डोंगर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. विनायक एक विस्फोटक फलंदाज आहे. आपला अंदाज या ठिकाणी सिद्ध करत असताना वैयक्तिक पहिला बॉल खेळलाय आणि पहिलाच बॉल भिडकावून दिलाय षटकारासाठी. अजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मागची रजनी स्पर्धा ठाकूरपाडा आयोजित जे चषक आपण पाहिलं त्या ठिकाणी देखील विनायकने भरपूर इम्प्रेस केला होता. सातत्याने मोठ्या फटक्यांमध्ये डील त्या ठिकाणी देखील पाहायला मिळाली होती. अर्थातच या वेळेस हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात अगदी वेगाने त्या ठिकाणी. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता श्रीपादजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 1 षटक बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. तर बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आणि सोबतच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मैदानाच्या आतमध्ये विनायक आहे आणि विनायकसाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिकसाठी सन्माननीय दशरथजी घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
51 51 धावा पहिल्या 3 षटकामध्ये. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. प्रदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवं तसं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या मॅचचा विचार केला ना तर मिसफील्ड भरपूर झाली आहे जागृत मराठा रानाल टीमच्या बाजूने आणि त्या मिसफील्डचं रूपांतर वारंवार धावांमध्ये पाहायला मिळालंय. वेलकम राजन डी. प्रदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम रानाल मध्ये हर्ष. फलंदाज बाद. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सँडी हा देखील एक चांगला फलंदाज आहे. खास करून ना श्री वेताल कोपर टीमचा विचार केला ना तर फलंदाजी जी आहे ना ती ताकद आहे त्यांची. अगदी खोलवर फलंदाजी आपण पाहतोय. एक जातोय दुसरा येतोय आणि प्रत्येक जण तगडा आहे. प्रदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये कुठेतरी आपला अनुभव झोकत असताना प्रदीप पाटील यांना आपण पाहतोय. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आतापर्यंत. पुढचा बॉल. या वेळेस देखील बॅट भरपूर आधी फिरवली गेली. बॉल अगदी उशिराने येतोय. गुड लेंथ वर पिचिंग आणि त्यानंतर मात्र सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रदीप पाटील यांचे हे षटक. कमालीची गोलंदाजी. धावा रोखल्या गेल्यात. हा सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होत आहे ज्या टप्प्यावर ना बिगिट मोठा फटका ठोकणं अगदी कठीण गेलंय संदीप पाटील साठी. सलगचा हा तिसरा निर्धाव आपण पाहतोय. 5 बॉल टाकून झाल्यात आणि 5 बॉल मध्ये धाव खर्च केली आहे फक्त आणि फक्त 2च. 53 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल. चला वेळेसंदर्भात प्रत्येक टीमने आम्हाला सहकार्य करायचं आहे. या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि त्यानंतर टॉस आम्ही करणार आहोत. या वेळेस देखील बॉल निर्धाव जातोय. चौथा निर्धाव अर्थातच शेवटच्या ओव्हर मध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 53 धावा झाल्या आहेत. 54चं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळूया. नक्कीच त्या दरम्यान सन्माननीय माजी सरपंच वडगरगाव जय पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. आणि नक्कीच टॉस साठी मी आवाज देऊ इच्छितो. माननीय संजय परशुराम नाईक साहेबांना, विद्यमान सरपंच आहेत कारिवली गाव, आणि सोबतच संदीप अशोक पाटील आणि माजी सरपंच देवराजजी नाईक या 3, आणि सोबतच सुधाकर विष्णू पाटील, लक्ष्मण सोंग्या पाटील माजी सरपंच, माजी उपसरपंच आहेत. या 5 मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत.
वेलकम आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन होत आहेत. आपण टॉस करूया, मात्र टॉस करण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलंय ते आधी आपण पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय खासदार बाला मामा चषक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. पाहुण्यांना आपण हे नाणं देऊया. त्यांच्या शुभ हस्ते नाणं या ठिकाणी उडवलं जाईल. टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडाचे कॅप्टन कॉल करतात. त्यांचं म्हणणं आहे जय बजरंग कारिवली आणि तेच आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस झालाय, जशी मागणी तसा पुरवठा पाहायला मिळाला. जे मागितलं होतं तेच आलंय. अर्थात टॉस जिंकलाय या टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडाच्या कॅप्टन संदेश ठाकरे माझ्या समवेत आहेत. संदेश, टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतो, याचं मुख्य कारण काय? आज पहिलाच दिवस आहे. खेळपट्टी कशी खेळते आम्हाला बी अंदाज नाही, परंतु आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण संघ आहे का की काही बदल असेल संघामध्ये? संपूर्ण संघ आहे, परंतु 2-3 खेळाडू आले नाही, परंतु आहे संपूर्ण खेळ. आयोजन कसं वाटला? एक नंबर आयोजन आहे. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद. मॅचसाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम बंद्रा मारुती काल्हेरचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धाव मारण्याचा मजल असेल. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? अपेक्षित पूर्ण टीम करणंच आहेत. नक्कीच. तुम्हाला देखील सेम क्वेश्चन्स या स्पर्धेसंदर्भात. आयोजन नियोजन कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस झालाय, टॉस जिंकलाय. टीम अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी बंद्रा मारुती काल्हेर संघाला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद. तर आपण वलूया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कारिवली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय संजय परशुराम नाईक साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विनंती करतोय साईनाथ म्हात्रे, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जय बजरंग कारिवली टीमचे खेळाडू साई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कारिवली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब संजय परशुराम नाईक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. साहेबांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कारिवली गावचे विद्यमान उपसरपंच संदीप अशोक पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी अरुणजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
यस आपण सन्माननीय विद्यमान उपसरपंच संदीप अशोक पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. नक्कीच मित्र, टेनिस बॉल क्रिकेट साहेबांनी देखील गाजवलाय आणि आज 40+ क्रिकेटमध्ये त्यांचा धमाका आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. विद्यमान उपसरपंच आहेत कारिवली गाव संदीप अशोक पाटील साहेब. त्यानंतर माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश नारायण पाटील साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी कुंदन पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मॅच चालू करा. एका बाजूला खेळ चालू राहील परंतु सत्कार देखील चालू राहणार आहेत. मित्र, एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं गरजेचं असतंय आणि ते पाहुणे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर माजी सरपंच कारेवली गाव देवराज कचेर नाईक साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विनंती करतोय राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माजी सरपंच देवराज कचेर नाईक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहेत. यस, काही सन्मान जे आहेत ते ओव्हर ब्रेकमध्ये आपण घेणार आहोत आणि त्या दरम्यान वळूया मॅचच्या दिशेने ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद. उलव्या खेळाकडे यावेळेस पाहतोय अप्रतिम फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु गॅप काही शोधता आले नाही. पहिला झटका पहिला आदरा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात प्रदीप पाटील. देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करूया. मी विनंती करतोय चंदनजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. सन्माननीय माजी उपसरपंच लक्ष्मण सुकऱ्या पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे. यस, खेळाला सुरुवात करा. अजय चौधरी येतोय नवीन फलंदाज. या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाहू शकता आपण कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल्स होता. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे नाही थोडीशी चुकी फंबलिंग पाहायला मिळालं आणि दरम्यान 2 धावेचा अवसर होता आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1-3 अशी अवस्था आहे. जवळ 54 धावांची या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि आपण पाहतोय पहिले षटक चालू आहे. एक गडी बाद झालेला आहे आणि 3 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस सोडवला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. राजेश जातोय चेंडूवरती. एकच धाव घेतली जाते. चांगले क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय चंद्रकांतजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून भालचंदसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर पाहूया पैशाचा पाऊस पैशाची उधळण या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही खेळ करा, तुमच्यासाठी पैसे लावण्यासाठी आम्ही खंबीर. या ठिकाणी गॅप शोधला गेलाय. वडे शॉट, क्या बात आहे. चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार, चौकार. चंद्रकांतजी नाईक साहेबांनी षटकारासाठी पारितोषिक या ठिकाणी लावलं आहे परंतु येतोय चौकार. चौकार येऊ की षटकार येऊ, रना येणं गरजेचं आहे. खास करून आपण विचार केला तर या ठिकाणी जागृत मराठा राहणार या संघाचा, कारण जवळ आपण पाहिलं तर 54 धावा धावफलकावरती झलकाव्या लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक विकेट प्रस्थापित झालेला आहे आणि एका या ठिकाणी आपण पाहतोय बाउंड्री सुद्धा आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होता. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवण्याचा प्रयत्न जरूर होता. हवं तसं बॅटवरती चेंडू काय आला नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. चांगली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. ग्राउंडची सजावट ही या मैदानात आल्यानंतर असं मन भरून येते. जणू काही इंटरनॅशनल लेवलची
मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस फसला गेलाय फटका आणि चुकी नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. काही कंप्लीट करता आला नाहीये आणि झेलच्या स्वरूपात आपण पाहिलं तर परतताना अजय चौधरी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा सामना केला, अवघ्या फक्त 3 धावा धावफलकावरती जमा केल्या. एकंदरीत 54 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग पूर्ण करत असताना या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की 2 गडी बाद झालेले आहेत. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे टीम श्री वेताल कोपरच्या बाजूने. खरं तर अनिल म्हात्रेचा विचार केला ना तर त्याच्या तलवारीला दोन्ही बाजूने धार आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण सुरुवात बॅटने देखील चांगली करून दिली आणि त्यानंतर सुरुवात बॉलने देखील चांगली करून दिली आहे. क्या बात आहे. संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करेन याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अनिल देत असताना पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहिलं तर उल्लेख जरूर केला गेला की 30 धावांची एक असरदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार आणि सिंगल डबल टिबलचा खेळही पाहायला मिळाला. म्हणजे आपण पाहिलं तर फक्त 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळून काढले होते. 12 चेंडूंचा खेळ केला आणि 30 धावा धावफलकावरती जमा केल्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी 250च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर सुरुवातीलाच एक मोठा धक्का दिला प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर अजय चौधरी यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. पाहूया नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश तयार होतोय. निश्चितच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते. श्री वेताल कोपर पूर्णपणे आपण पाहतोय हायवे होत असताना या ठिकाणी. आणि घर बसल्या या सामन्याचा आनंद घेणारे तुम्हा सर्वांचे लाडके कोपरगावचे माजी सरपंच सन्माननीय जगदीश पाटील यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तर खूप खूप धन्यवाद सन्माननीय जगदीशजी साहेब. नक्कीच दोन्ही टीम्सला सूचना आहे आयोजकांच्या वतीने की वेल आपण कमी खर्च करा, थोडं स्पीडली केला. येस पाहूया पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर मानस धरला होता. पण मी तर म्हणेन कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. कारण चेंडू आणि बॅटमध्ये जवळ 1 फुटाचा अंतर आपल्याला पाहायला मिळाला होता. निर्धावची सांगता या ठिकाणी बालचंद्र असा एक मोठा फलंदाज यावेळेस स्टेप आउट केलेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. त्या ठिकाणी शांडे आहे, चुकी नाही आहे. आज शांडे यांची फलंदाजी खास चांगली पाहायला मिळाली नाही आहे. 4 चेंडूंचा सामना केला आणि एक पण धावफलकावरती जमा केली नाही आहे. कुठेतरी मनामध्ये ते खतखत असेल, परंतु झालं गेलं ते विसरून मैदानाच्या आतमध्ये आता उरलेला खेळ आपल्या माध्यमातून कसा चांगला होईल याकडे निश्चित लक्ष देणं गरजेचं आहे. गुड अँड वेल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते श्री वेताल कोपर. वार पलटवार क्रिकेटचा खेळ आहे. वार तर झालेला आहे. पाहूया पलटवार करेल का राणाल संघ. या वेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी होती, उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय परंतु कलेक्शन चुकीचं आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. जवळ 13.50च्या सरासरीने धावा प्रति ओव्हर मागे जमा करायच्या आहेत. दुसरं ओव्हर चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 12. या वेळेस अल्टीपल्टीचाही प्रयत्न केला तरीही यशस्वी होत नाही आहे. म्हणजे आज या ठिकाणी आपण पाहतोय श्री वेताल कोपर चहू बाजूने चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी अफलातून, गोलंदाजी चांगली झालेली आहे. क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलेला आहे. कव्हरला चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथेही पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावांचा अकाल पडलेला आहे. धावांचा दुष्काळ पडलेला आहे. धावा ज्या हव्या आहेत त्या धावा काही बनत नाही आहे. धावफलकावरती धावा 13 ज्या प्रति ओव्हर मागे बनवायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं ओव्हर चालू आहे. या ठिकाणी उडवला, मिस टाइम झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि इथं कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होते भालचंद्र नाईक.
काय झेल पकडला गेला आपण पाहिलं तर खूप दुरून आले होते, जवळजवळ आपण पाहिलं तर भरपूर अंतर कव्हर केला आणि तो झेल अनिल याने कन्वर्ट केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय येतोय, मनोहर येतोय. आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे, सिनियर आणि पूर्ण अनुभवाने भरलेला हा गोलंदाज. आपण पाहिलं तर कित्येक सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरलेली आहे. आज या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, महत्त्वपूर्ण इव्हेंट आहे. खूप मोठं आयोजन नियोजन देखणं चिकणं आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच या ठिकाणी जो खेळाडू खेळण्यासाठी येईल निश्चितच सुखद आनंद त्याला प्राप्त होईल. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय सन्माननीय माजी अध्यक्ष जय बजरंग पतसंस्था कारिवली दयानंद सखाराम पाटील साहेबांचं. वेलकम या स्पर्धेमध्ये आपला दयानंद राजाराम पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. माजी अध्यक्ष जय बजरंग पतसंस्था कारिवली, खासदार बालामामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय बॅक टू बॅक फाईटच्या स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. खेळणाऱ्या दोन्ही टीमला विनंती आहे, आपली ऑफिशियल एंट्री बाकी आहे, प्लीज आपण सामना संपल्यानंतर ती जमा करायची आहे. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस ही आपण पाहतोय या ठिकाणी ना चौकार ना विकेट ना षटकार, मात्र वाईटची हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज मनोहर. चांगली प्रशंसा केली आणि नेहमी या क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतो, वावा करतोय ना, जणू काय त्याला नजर लागली जाते. तशी या गोलंदाजीची आपण थोडीशी काय प्रशंसा केली आणि बॅक टू बॅक आपण पाहतो 3 वाईट बॉल. आता दिशा मात्र बदलली गेली आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू डीपमध्ये आहे, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पाहूया दुसरी धावीची मागणी आणि मागणी तसा पुरवठा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 30 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 54 धावांचं लक्ष असताना खूप कमी धावा आतापर्यंत धावफलकावरती जमा केल्या गेल्या आहेत. 11 चेंडू आणि 36 धावाची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. तेज तर्रार या रजनी क्रिकेटमध्ये जागते रहोचा आदेश देत असताना गोलंदाज मनोहर चेंडू मात्र हाताळतोय. या ठिकाणी निर्धावची झाली सांगता 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व नाही आहे, परंतु किती हवे त्याला खूप महत्व आहे. यावेळेस वाढू शॉट, चेंडूला उडवलाय. पाहूया उंची जास्त लांबी काय घाटता आली नाहीये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. राकेश याच्याकडे सुद्धा चांगला क्षमता आहे, चांगला खेळ करण्याची क्वालिटी आहे, परंतु मित्र म्हणेन जो टॉप ऑर्डर असफल ठरला त्याचा बोजा मला तर वाटतं मिडल येणारे फलंदाजांवरती पाहायला मिळते. मिडल ऑर्डरवरती यावेळेस पाहतोय ऑन साईडला एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आहे. तुमच्यावरचा प्रेशर हटवण्यासाठी हवाई सफर करावा लागेल. बिग हिट मोठे फटके ते काय पाहायला मिळत नाही आहे. त्या अनुषंगाने पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये श्री वेताल कोपर हा संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19. 54 धावेचं लक्ष म्हणजे येणारे चेंडू आहेत 8 आणि विजयाचं समीकरण 35-35. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. आता मात्र चांगला फटका होईल का, परंतु हाही फटका फसलाय. शांडे आहे त्या ठिकाणी आणि अजून एक झेलच्या स्वरूपात स्पर्धेनिमित्त सन्मानित केलं जाईल. माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय सुधाकर विष्णू पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी कुंदनजी पाटील आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
अगदी कार्यक्रमाची शोभा पाहुण्यांमुळे येत असते आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या वतीने योग्य तो मान सन्मान या ठिकाणी पाहुण्यांचा केला जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय केशरीनाथ नारायण नाईक साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय केशरीनाथ नारायण नाईक साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. शुभ सन्मान 16 व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता मायेचे उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर उद्योजक सन्माननीय मेघनाथ पंडित पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मेघनाथ पंडित पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या ठिकाणी विजयाच्या जवळ आहे. खास करून खूप टेन्शनमध्ये आपल्याला सँडी यांना पाहायला मिळालं होतं. कारण मॅच जर 19-20 झाली असती तर निश्चित त्यांच्यावरती तो खापड फुटला असता यात मात्र काही शंका नाही आहे. कारण 4 चेंडूंचा सामना केला होता आणि एकही धाव जमा केली नव्हती. कुठेतरी तो प्रेशर असेल परंतु आता पूर्णपणे तो प्रेशर रिलीज झालेला आहे. चेहऱ्यावरती जो स्मित अशी आता आपण त्यांच्या पाहू शकता. आपण गोलंदाजी करत असताना 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आणि 4 चेंडू फेकून झालेले आहेत. म्हणजे इथं प्रदर्शन चांगलं आहे. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका आहे मेडगडच्या रिझनला. काय घडते चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. जे धावांचा अंतर आहे ते कुठेतरी कमी या सामन्याची औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. जागृत मराठा राडाल आज कुठेतरी कामगिरी कमी पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली झाली नाही आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा कुठेतरी कमीपणा. खास करून आपण पाहिलं तर भालचंद्रांच्या माध्यमातून जी कॅच सुटली गेली होती त्या ठिकाणी आपण पाहतो तो एक मोठा फटका. अशा रीतीने चारही बाजूने कामगिरी खूप दयनीय अवस्थेमध्ये पाहायला मिळाली. आणि खास करून प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं नेहमी म्हटलं जातं. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. आणि जागृत मराठा राहणार या संघाकडे मला तरी वाटतं कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव असावा. असा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय दणदणीत विजय संपादन करतोय श्री वेताल कोपर. या स्पर्धेमध्ये भाग घेतला जागृत मराठा राणाल या संघाने. त्यांचंही खूप खूप कौतुक. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने ठोकला बाटमधून 30 धावा, एक षटक देखील फेकलं होतं, ज्या षटकामध्ये 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या. नाव आहे
अनिल म्हात्रे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि सोबतच माजी अध्यक्ष सन्माननीय प्रदीप पप्पूशेठ पाटील साहेबांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमचे गुणलेखक यस टीम कोपरचे कॅप्टन आपण संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊया आपण. सन्माननीय दशरथजी घरत साहेबांच्या माध्यमातून अनिल म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. चला अनिल म्हात्रे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. प्रथम आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला A1 जोडी गुरु पाटील आणि संदीप नाईक नाही त्यांच्या माध्यमातून थंड आहे. यस प्रथम आपण ट्रॉफी देऊया. जी ट्रॉफी आम्हाला प्रोप्रायटर शुभमंगल डेव्हलपर्स दिनेश मधुकर पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रथम द्या. विद्यमान सरपंच कारिवली गाव संजय परशुराम नाईक साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण त्या ठिकाणी देतोय. त्यानंतर विद्यमान उपसरपंच साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आकर्षक गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. संदीप अशोक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट टॅम्पर आपण देतोय. जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष त्यांनी स्पॉन्सर केलंय. त्यानंतर देऊया आपण कोल्ड्रिंक थम्सअप आज कुछ तुफानी करते देवराज कचर नाईक साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण ते कोल्ड्रिंक द्यायचं आहे. जे कोल्ड्रिंक आम्हाला A1 जोडी गुरु पाटील आणि संदीप नाईक यांनी स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर मी श्रीपतजी पाटील सामाजिक कार्यकर्ता आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण दशरथजी घरत यांनी जे कॅश प्राइज दिलं आहे ते देऊन सन्मानित करायचं आहे अनिल म्हात्रे यांस. वेल प्लेड अनिल म्हात्रे. पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. पंचांसाठी जॅकेट आहे. पंच आपण व्यासपीठावर या. सन्माननीय सुरेश घरत सर आपण व्यासपीठावर या. नक्कीच त्या दरम्यान कारेवली गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब संजय परशुराम नाईक साहेब रजा घेताना आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने विशेष आभार. नक्कीच बक्षीस वितरण समारंभादरम्यान देखील तुम्ही उपस्थित राहाल ही अपेक्षा. बोलूया व्यासपीठावर. मी उमेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ते जॅकेट आपले पंच सुरेश घरत सरांना द्यायचं आहे. कमिटीच्या वतीने हे जॅकेट आम्हाला स्पॉन्सर झाले आहेत. मी सुनील म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. मॅन फ्रॉम पिंपलास. मेघनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ते जॅकेट त्या ठिकाणी देऊन पंचांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेनिमित्त आकर्षक जॅकेट्स या ठिकाणी दिले जात आहेत. त्यानंतर सन्माननीय किशोरजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते आपले पंच भाऊ पाटील सर द मान फ्रॉम खारबाव यांना ते जॅकेट देऊन या ठिकाणी सन्मानित करा. आणि त्यानंतर विशाल नाईक आमचे गुणलेखक आपण या. मी सन्माननीय केशरीनाथ नारायण नाईक साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे जॅकेट द्या. ऑफिशियल यस विशाल नाईक म्हटलं की अतिशय जबरदस्त गुणलेखक आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले खेळाडू देखील आहेत. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. आणि त्या दरम्यान आपण स्वागत सत्काराकडे बोलूया. सन्माननीय माजी सदस्य हनुमान शांताराम चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना सन्मानित करूया. मी कुंदनजी पाटील नक्कीच आपण व्यासपीठावर पुढील स्वागत सत्कार या ठिकाणी घेऊया.